जो आता प्रीमियममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितले ना. हा जो व्हिडिओ आहे तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चाललेला आहे. त्याच्यावरती हे जे ट्यूटर आहे तर आणले ना, हाच व्हिडिओ आहे तुम्ही क्रिएट करू शकता अगदी सोप्या पद्धतीमध्ये. तर आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला पहिले इथे ओपन करायचं आहे. कॅपकट तुम्ही इथे ओपन केल्यानंतर सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन मिळून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपण बीट व्हिडिओ एक दिल तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. हा व्हिडिओ इथे तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचं आणि खाली थोडं इथे अशा स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर एक्स्ट्रा काढूचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो बीट व्हिडिओ आहे ना त्यामध्ये आपण बीट दिले आहे, ते तुम्ही बघू शकाल की 1 2 3 अशा बीट आहेत आपल्या, म्हणजे 48 बीट आहेत इथे. तर आपल्याला सिम्पली काय करायचं आहे, जिथून ह्या बीट चेंज होतील तिथून हा व्हिडिओ स्प्लिट करून घ्यायचा आहे. पहिली बीट आपली इथे चेंज होते, ठीक आहे. ह्याच व्हिडिओवरती क्लिक करूया, स्प्लिट करूया. पुढची बीट इथे चेंज होते, ह्याच व्हिडिओवरती क्लिक करूया, स्प्लिट करूया. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ असेल तो शेवटच्या बीटमध्ये तुम्हाला स्प्लिट करायचा आहे. स्प्लिट केल्यानंतर अशा प्रकारे वेगवेगळे भाग होऊन जातील. हे वेगवेगळे भाग झाल्यानंतर त्यामध्ये इथून तुम्हाला फोटो ॲड करायचे. फोटो ॲड करण्यासाठी ही जी लेयर आहे त्यावरती क्लिक करा. अशा प्रकारे थोडं स्क्रोल करून रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि तुमच्या इथून फोटो ॲड करायचा, ठीक आहे. अशा प्रकारे प्रत्येक बीटला इथून एकच फोटो इथून तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर इथं मग खाली ओव्हरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि आपण तुम्हाला PNG दिले हे इथून तुम्हाला हे ॲड करायचं, ह्याची लेंथ शेवटपर्यंत न्यायची, ठीक आहे. तर इथे काय करतो मी सर्व फोटो ॲड करून घेतो बीटनुसार, तुम्ही पण घ्या. इथे तुम्ही बघू शकाल की सर्व आपण फोटो ॲड करून घेतले बीटनुसार. तुम्हाला काय करायचं, सिम्पली ना आता जे मी इफेक्ट सांगेल ते तुम्हाला इथून ॲड करायचे, ठीक आहे. हे तुम्हाला समजून घ्यायचं कोणते इफेक्ट कुठे लावायचे ते. तर सिम्पली हा जो आपला पहिला फोटो असेल त्यावरती क्लिक केल्यानंतर ॲनिमेशनचं ऑप्शन 2 नंबरला आहे त्यावरती क्लिक करायचं. तुम्हाला ना कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये यायचं, ठीक आहे. यामध्ये आल्यानंतर तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल प्लान नंबर 1चा इथून स्लाईड करायचा आहे. त्याच्या पुढं सिम्पली पुन्हा कॉम्बोमधला प्लान नंबर 2चा इथे एक स्लाईड करायचं. अशा प्रकारे हे तुम्ही बघू शकाल. अशा प्रकारे इथून आपण सिलेक्ट केला आणि बरोबर शून्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढं सिम्पली कॉम्बोमधला डिस्टो राईटचा जो फेड असेल तो सिलेक्ट करायचा आहे, ठीक आहे. आपण पहिल्या फोटोला दिला प्लान नंबर 1चा, त्याच्या पुढं प्लान नंबर 2चा आणि त्याच्या पुढं डिस्टो राईटचा, ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, त्याच्या पुढं पुन्हा प्लान नंबर 1चा द्यायचा आहे, प्लान नंबर 2 आणि त्याच्या पुढं डिस्टो राईटचा. अशा प्रकारे करत सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, हा जो प्लॅन ना 10 सेकंदाचे तिथला पुढं आहे तिथपर्यंत आणून हे जे इफेक्ट असतील रिपीट करत द्यायचे, ठीक आहे. इथपर्यंत आल्यानंतर हे ते आपल्या त्याच्या पुढचा जो फोटो असेल 10 सेकंदाच्या पुढचा फोटो तिथे यायचं आणि त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. पुन्हा ॲनिमेशनचंच ऑप्शनवरती क्लिक करून आता तुम्हाला आउटच्या ऑप्शनमध्ये द्यायचं, ठीक आहे. आउटच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर यामध्ये बॅक इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक होलचं इथून स्लाईड करायचं आहे. आता त्याच्या पुढं पण हा जो व्हिडिओ असेल इथून स्लाईड करायचा आहे. म्हणजे 10 सेकंदात तिथल्या फोटोला आहे ना ब्लॅक होलचं इफेक्ट स्लाईड केल्यानंतर त्याच्या पुढचे जे आपले ना 4 फोटो असतील त्या 4 फोटोला आपल्याला आहे ना हा जो व्हिडिओ असेल ब्लॅक होलचा इथून स्लाईड करायचा आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर 12 सेकंदात तिथला फोटो आहे त्या फोटोपाशी यायचं आहे. त्या फोटोवरती क्लिक करून पुन्हा आपले इथे आता इंच ऑप्शनमध्ये द्यायचं, ठीक आहे. इंच ऑप्शनमध्ये दिल्यानंतर यामध्ये बॅक इफेक्ट मिळून जाईल व्हायब्रेटिंग पॅनल्स इथून स्लाईड करायचं आहे आणि बरोबर शून्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढं सुद्धा हाच इफेक्ट इथून स्लाईड करायचं. म्हणजे आपल्याला काय करायचं, सिम्पली 12 सेकंदाचे तिथला फोटो आहे त्या तिथल्या फोटोपासून आपले सिम्पली म्हणजे तिथून बघू शकाल हे आपले 4 फोटो आहे ना 12 सेकंदात तिथले जे 4 फोटो असतील 12 सेकंदात तिथला एक फोटो त्याच्या पुढचा आणि त्याच्या पुढचा, ठीक आहे. त्याच्यानंतर आपले हे 4 फोटोला आहे ना आपल्याला व्हायब्रेटिंग पॅनलचं जो व्हिडिओ असेल तर स्लाईड करायचं अशा प्रकारे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटोला आपले सिम्पली कॉम्बोमधला डायनामिक 2चा जो व्हिडिओ असेल तो स्लाईड करायचा. कॉम्बोमध्ये हा जो व्हिडिओ असेल तो तुम्हाला ते मिळून जाईल अशा प्रकारे, ठीक आहे. आणि बरोबर शून्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटोला पण करायचं आहे. म्हणजे हे जे आपले आहे ना सिम्पली ह्या फोटोला करत इथपर्यंत यायचं आहे. हा जो आपला 15 सेकंदाच्या मागचा फोटो असेल तिथपर्यंत आणि 15 सेकंदाच्या मागचा जो फोटो आहे तिथे आल्यानंतर पुन्हा ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करून कॉम्बोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग एक इफेक्ट मिळून जाईल स्लिप अँड स्लाईड 2चा इथून स्लाईड करायचा आहे. त्याच्या पुढं स्लिप अँड स्लाईड 1चा इथून एक स्लाईड करायचं. कॉम्बोमध्ये हा इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल. त्याच्या पुढं सिम्पली आपल्या कॉम्बोमधला डिस्टो राईटचा इथं एक स्लाईड करायचा आहे आणि बरोबर शून्यावरती क्लिक करून द्यायचं अशा, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या सिम्पली इनमधला ड्रॉप डाऊनचा व्हिडिओ असेल तर स्लाईड करायचा. इनमध्ये हा जो व्हिडिओ असेल तो तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यानंतर बरोबर शून्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढं सिम्पली इनमधला स्पेंडिंगचा जो व्हिडिओ इथून हा इफेक्ट स्लाईड केल्यानंतर बरोबर शून्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढं सिम्पली आपल्याला इनमधला अनफोल्ड जो व्हिडिओ असेल तो स्लाईड करायचा आहे. हा इफेक्ट तुम्हाला इथे इनमध्ये मिळून जाईल आणि बरोबर शून्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्या पुढं सिम्पली इनमधलाच रेक्टँगल आउटचा जो व्हिडिओ असेल तो स्लाईड करायचा. हा इफेक्ट तो सुद्धा तुम्हाला इनमध्येच मिळून जाईल. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या सिम्पली आपल्याला आहे ना इनमधला स्प्लिट स्लाईड हा जो व्हिडिओ असेल तो स्लाईड करायचा आणि बरोबर शून्यावरती क्लिक करायचं आहे.
पुन्हा त्याच्या पुढचा फोड आहे त्या फोटो सिम्पली आपल्याला ना इनमधलाच क्यूब ओपनचा जो व्हिडिओ असेल तो स्लाईड करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो सिम्पली इनमधलाच पेंडिंगचा जो व्हिडिओ असेल इथून स्लाईड करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच अनफोल्ड जो फीड असेल इथून स्लाईड करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा आपल्याला त्याच्या पुढच्या फोटो सिम्पली आपल्या इनमधलाच ऊसचा जो व्हिडिओ असेल इथून स्लाईड करायचा आहे. इनमध्ये इफेक्ट तुम्हाला मिळून जाईल. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो सिम्पली आपल्या इनमधला सेक्स स्लाईड हा जो व्हिडिओ असेल किंवा स्लाईड करायचा आहे. इनमध्ये हा जो व्हिडिओ असेल तो तुम्हाला इथे मिळून जाईल. त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. इथून हे सर्व इफेक्ट दिल्यानंतर पहिल्यांदा यायचं आहे. पहिल्यांदा आल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे कोणत्याही लेअरवरती आपल्या इथे क्लिक नाही करायचं. सिम्पली हे जे आपले ना खालचे ऑप्शन आहेत ना तिथे आपले एक ॲडजस्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि तुम्हाला इथे ॲडजस्ट ऑप्शन पुन्हा मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि सॅच्युरेशनवरती क्लिक करून सॅच्युरेशन मायनस करायचं आहे आणि हे ते जे एक लेअर अशा प्रकारे येऊन जाईल. ही लेअर आपल्याला काय करायचं पहिल्या फोटोपासून 10 सेकंदात तिथला जो हा फोटो आहे ना तिथपर्यंत आणून ठेवायची. ठीक आहे. त्याच्यानंतर जे पण आपले फोटो आहेत ना इथले ब्लॅक अँड व्हाईट होऊन जातील. इथून हे फोटो ब्लॅक अँड व्हाईट झाल्यानंतर आपल्या पुन्हा पहिल्यांदाच यायचं आहे आणि तुम्हाला खाली इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली इंट्रो अँड आउटरोमध्ये द्यायचं अशा प्रकारे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लरचा इथून स्लाईड करायचा आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट हा जो फीड असेल तो मिळून जाईल. सिम्पली यामध्ये शोधा आणि इथून हा इफेक्ट स्लाईड केल्यानंतर सिम्पली आपल्या बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. ह्याच्या इफेक्टची लेंथ असं पहिल्या फोटोपासून 10 सेकंद तिथला जो हा फोटो आहे तिथपर्यंत आणून ठेवायची लेंथ. ठेवल्यानंतर ॲडजस्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून स्पीड 10 ठेवून इंटेन्सिटी संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना 12 सेकंद आहे तिथला फोटो आहे जिथं मग स्पीड केला ते यायचं अशा प्रकारे. हे त्याच्यानंतर सिम्पली व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून स्पीडच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये हा जो तुम्हाला 3 लेअर मिररचा इफेक्ट आहे इथून स्लाईड करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याच्या इफेक्टची लेंथ तसे 12 सेकंदाच्या फोटोपासून म्हणजे 12 सेकंदाची टाईम लाईन येईल. आपलं जे 12 सेकंद आहे तिथले जे आपले ना 4 फोटो असतील त्या 4 फोटोंना ठेवायची लेंथ. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 16 सेकंदाच्या मागचा फोटो आहे तिथे यायचं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून सिम्पली पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल सेक नावाचा इथून स्लाईड करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. अशा वेळेस सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक केल्यानंतर ह्याची इफेक्टची लेंथ असेल इथून आपल्या शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं. स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आता आपल्या पुन्हा तिथेच यायचं आहे. हा जो 16 सेकंदाच्या मागचा फोटो आहे तिथे आणि त्याच्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून पुन्हा पार्टीच्याच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा. अशा वेळी इथून स्लाईड करायचा आहे. यामध्ये तुम्हाला शोधायचं आहे ते. ठीक आहे. इथून स्लाईड केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करा आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 16 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 17 सेकंद आहे तिथला फोटो आहे तिथे यायचं अशा बाय. ठीक आहे. हे त्याच्यानंतर आपल्या पुन्हा आहे ना इथे बॉडी इफेक्ट ऑप्शन आहे. आता बॉडी इफेक्ट ऑप्शनवरती क्लिक करू तुम्हाला सिम्पली क्लोनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये हा जो आपला 2 नंबरचा इफेक्ट असेल तो स्लाईड करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 17 सेकंदाच्या फोटोपासून हा जो आपला 19 सेकंद आहे तिथला फोटो तिथपर्यंत आणून ठेवायचे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन दिला आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथून तुमचा व्हिडिओ असेल इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.